सुबह हेच 93.5 रेड FM वर. नमस्कार, मी आहे संग्राम. व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल शो मध्ये तुमचं स्वागत. अँड ऑफकोर्स अ व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू यू. आजचा दिवस आपलं प्रेम मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी असतो. इश्क का इजहार वगैरे काहीतरी. शोचं नाव आहे जगा वेगळी व्यक्ती आणि आपली आजची गेस्ट सुद्धा जगा वेगळीच आहे. असं म्हणतात वी आर ऑल गॉड्स चिल्ड्रन. म्हणजे आपण सगळे देवाची मुलं आहोत. कुणीही देवाचा भाचा किंवा देवाची नात असं नसतं. म्हणजे वी आर ऑल इक्वल. पण मग कुछ लोगों के साथ नाइंसाफी क्यों? त्यानं एवढं सुंदर जग बनवलंय, पर कुछ लोगों को ये देखने के लिए वो आंखों की रोशनी देना भूल जाता है. असो, काही लोक अशी असतात की जी परमेश्वरानं केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतात. आणि आजची आपली गेस्ट सुद्धा अशीच आहे. व्हिज्युअली इम्पेअर्ड लोकांना वाचता यावं यासाठी तिनं काही कविता ब्रेलमध्ये रूपांतरित केल्यात. तिला तुम्ही आजपर्यंत बघितलेलं नाही, पण तिचा आवाज मात्र रोज ऐकता. रेड एफएमची RJ क्यूट किरण. किरण, वेलकम टू द शो. थँक्यू सो मच संग्राम. सर, रेडिओवरती किरण ताईचा इंटरव्ह्यू आहे ना. अभय दादा, प्लीज रेडिओ लाव ना रे. व्हिज्युअली इम्पेअर्ड साठी आपण खूप गोष्टी करू शकतो संग्राम. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे बघा, रस्त्यावर त्या रस्त्याच्या नावाच्या पाट्या असतात. त्याच ठिकाणी आपण त्या रस्त्याच्या नावाच्या अनाउन्समेंटची बेल फिक्स करू शकतो. जसं रेल्वे स्टेशनवर चॅलेंज लोकांच्या राखीव डब्यासमोर बघ एक विशिष्ट पद्धतीचा आवाज येत असतो. त्या आवाजावरून त्यांना त्यांचा ट्रेनचा डबा आयडेंटिफाय करता येतो. आता अशी सोय इतर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा करता येईल ना. अरे, रस्त्याची कामं चालू असतात तेव्हा आपणच कित्येक वेळा अडखळतो, धडपडतो. मग त्यांचं काय होत असेल याचा साधा विचारही करत नाही आपण. जगभरात त्या भाषेतल्या साहित्यकृती या ब्रेलमध्ये उपलब्ध आहेत. पण आपल्याकडची परिस्थिती दयनीय आहे. मला मान्य आहे, आता या आणि अशा गोष्टी प्रत्यक्षात करणं हे कुणा ना कुणा ऑथॉरिटीच्या हातात आहे. पण आपण वैयक्तिक पातळीवर काय करतो त्यांच्यासाठी? फार फार तर ब्लाइंड डेच्या दिवशी डोनेशन्स देऊन आपली कर्तव्य पार पाडत असतो. पण ती सुद्धा बरेचदा इन्कम टॅक्स बेनिफिट्स मिळावेत यासाठी केली जातात. अरे, मी काहीच केलं नाहीये संग्राम. अजून खूप काही करायचंय. कुणी बरोबर असो किंवा नसो. किरण, आय एम शुअर ऐकणारे सगळेच तुझ्या बरोबर आहेत. बरं, कमिंग बॅक टू व्हॅलेंटाईन्स डे. तुझा कोणी आहे का नाही व्हॅलेंटाईन? माझं खूप प्रेम आहे एका मुलावर, अगदी मनापासून. म्हणजे या सगळ्याची सुरुवात खरी मी त्याच्यासाठी केली, लेट मी बी ऑनेस्ट. पण नंतर माझ्या लक्षात आलं की इतरांसाठी सुद्धा हे करायला हवं. मला जेव्हा पहिल्यांदा लक्षात आलं ना की तो खूप मोठी चूक झाली रे संग्राम माझ्याकडनं. तुझं ज्याच्यावर प्रेम आहे तो व्हिज्युअली इम्पेअर्ड आहे? नाही, आता नाही. आता मी आहे त्याच्याबरोबर अगदी आयुष्यभर. तो टाळतो मला. म्हणजे त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. पण अशा परिस्थितीत पुढे आयुष्यभर काय अशी काळजी वाटते त्याला. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर आणि मी कायम प्रेम करत राहीन. आणि तो जर आता हा शो ऐकत असेल ना, तर ऍक्च्युली मला माहिती आहे तो ऐकतोय, कारण आय कॅन फील इट.
मी त्याच्या गुणांसकट त्याला स्वीकारलंय आणि त्याने माझ्या दोषांसकट आय लव्ह हिम माझं खूप. जगावेगळी व्यक्ती या शो मधली आपली गेस्ट सुद्धा जगावेगळी आहे. खरं तर तिचं प्रेमही जगावेगळं आहे. तिचा व्हॅलेंटाईन जगावेगळा आहे. तुमचेही प्लॅन्स असतील आज व्हॅलेंटाईन्स डेचे. चला तर मग विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅव अ वंडरफुल वीकेंड. आजसाठी इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. मी संग्राम. 93.5 रेड FM बजाते रहो. सिद्धार्थ, डोंट वरी किरण. मला आता सगळं दिसतंय, कारण तुझ्या डोळ्याने मी अख्खं जग पाहणार आहे आता. आणि माझी खात्री आहे तुझ्याच इतकं सुंदर असेल ते. Will you be my Valentine forever? ते खळखळून हसते, श्वास किणकिणू लागतो. ते काही बाई बोलते, प्राण गुणगुणू लागतो. ती खळखळून हसते, श्वास किणकिणू लागतो. ती काही बाई बोलते, प्राण गुणगुणू लागतो. कोण जाणे असे काय होते मला, कोण जाणे असे काय होते मला. जीव गुंतून जातो पुन्हा, तिचा भास होतो मना. भेटते ती अशी भेटल्या विना, किती आपली वाटते कधी